नमस्कार, मीनाक्षी पाटील ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर माझ्या तिसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असाल शेतातील ताजी भाजी. आता हा मी मिनी ब्लॉग बनवत आहे आणि तुम्हाला नवीन फळभाज्या दाखवत आहेत. चला आपण बघूया. आमच्या इथे खूप अशी छान बोरांची झाडं आहेत आणि भरपूर बोरं, तिथे एवढी बोरं पडली आहेत. बापरे, बघा किती छान आहे, बघा फ्रेश आणि गोड गोड, आंबट गोड. पिशवीमध्ये खूप जमा केलेत बोरं. बघा बघा किती ताजी राही, दाखव समोरून. किती ताजी बोरं आणि भरपूर आहेत. लहान कारली लागेल, 4 दिवसात होतील छान अशी भाजी करण्यासारखी. ही बघा खूप छान लागतात चवीला, एकदम कवळ्या ताज्या ताज्या. हे बघा दिसली. घरी भाजी संपली का इथे यायचं ताजी ताजी भाजी घ्यायला. आज मला मिरच्या किती मिळाल्या आहेत, बापरे छान, आणि सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. दादाने खूप छान मिरच्या लावते, खूप सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या. तुम्हाला दाखवते, हे बघा ना, सगळ्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या मिरच्या आहेत. गवार पण लावले दादाने, हे मला माहिती नव्हतं. बघा गवार लावले, गवारच्या शेंगा आल्यात त्याला छान अशा. ही बघा अजून खूप आहे तिथे. हे बघा शिराळी लागली आहेत. तुमच्या इथे काय म्हणतात माहिती नाही, आमच्यामध्ये ह्याला शिराळी म्हणतात. कोथमीर आहे पुन्हा इथे लावलेली, जी भाजी काढून नेली होती. हे बघा मी आता भाजी आणली ना शेतातून. हे बघा मिरच्या किती ताज्या, बापरे किती चकचकीत, आणि सगळ्या वेगळ्या पद्धतीच्या मिरच्या आहेत, जशा मी तुम्हाला शेतात आता दाखवल्या होत्या ना. हे बघा ना, प्रत्येक मिरची बघा वेगवेगळी आहे, त्याची चव पण वेगळी असेल. आणि ही गवार, ही फक्त माझ्या खाण्यापुरतंच आणली आहे. भरपूर होती गवार, पण आता मला जेवढी लागते मी तेवढीच आणली आहेत. खूप होती, वेचायला घाम निघाला, म्हणून आम्ही जेवढी वेचता आली तेवढीच आणली आहेत. आणि ही मला 2 वांगी मिळाली, किती छान ताजी आणि मोठी आहेत मस्त. आणि आज संध्याकाळसाठी पालेभाजी म्हणून एक माटाची भाजी घेऊन आली आहे, आणि फक्त घरी वापरता 2-3 दिवस वापरता येईल एवढीच कोथिंबीर आणली आहे, जास्त प्रमाणात नाही आणली आहे. जेवढी भाजी घेऊन आली आहे